पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये मनसेच्या उमेदवार अमृता भोकरे यांनी प्रचारासाठी वेगळीच वाट निवडली आहे। अमृता भोकरे या मतदारांना अभिमन्यू हे पुस्तक भेट देत प्रचार करतात। अमृता भोकरे महापालिका निवडणुकीत उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत। अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडली। विकास आमचा अजेंडा, खुर्ची आमचा अजेंडा नाही। खुर्चीच्या मोहासाठी काही लोक एकत्र आले। ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंनी टीका केली। कार्यकर्ते पदाधिकारी जोमाने कामाला लागले तर मोठं यश मिळेल। अमरावतीत भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला। जालन्यात ऊसाच्या शेतात शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एफआरपी नुसार ऊसाचा पहिला हप्ता 3200 रुपये तात्काळ वितरित करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी उगलेल्या ऊसाच्या शेतातच बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं। अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये फिरली असती तर 10,000 मतांनी त्यांचा पराभव झाला असता असं म्हणत नवनीत राणा यांनी आमदार सुलभा खोडके यांना दिवस दिला। जळगावात ठाकरेंच्या सेनेतील जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकर सोनवणे यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय। विधानसभा निवडणुकीत चोपडा मतदारसंघातील उमेदवारीसाठी प्रभाकर सोनवणे यांनी भाजपमधून ठाकरेंच्या सेनेत प्रवेश केला होता, मात्र त्यांचा पराभव झाला होता। आता प्रभाकर सोनवणे यांनी पत्नी अंजना सोनवणे यांच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे। भाजपनं काँग्रेस आणि एमआयएम सोबत हातमिळवणी केल्यानंतर संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली। भाजपची एमआयएम सोबत काही ठिकाणी छुपी तर काही ठिकाणी उघड युती असल्याचं जगजाहीर झाल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे। अकोल्यातील डाबकी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली। महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे 69 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे अकोल्यात आले। नाशिकच्या येवल्यातील जलशुद्धीकरण केंद्राची राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांनी पाहणी केली आहे। येवलेकरांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली। नागरिकांच्या तक्रारींचं लवकरात लवकर निरसन करणार असल्याचा विश्वास यावेळी राजेंद्र लोणारी यांनी व्यक्त केला। संभाजीनगरात एकमेकांविरुद्ध प्रचार केल्यानंतर तेच नेते जेवणाच्या एकाच टेबलवर दिसून आले। भाजप खासदार भागवत कराड, शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे एकाच टेबलवर बसून जेवत होते। नेत्यांमध्ये प्रचार संपल्यावर रंगलेला हास्य विनोद याची जोरदार चर्चा झाली। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शिवसेना, युबीटी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि अपक्ष उमेदवार असे पती पत्नी निवडणूक लढवत आहेत। पॅनल पद्धतीनं निवडणूक होत असल्यानं 4 जणांच्या पॅनलमध्ये पती पत्नी रिंगणात आहेत। सध्या ठिकाणी प्रचार जोरात सुरू आहे। नाशिक महापालिका निवडणुकीत यंदा महिलांसाठी 50% आरक्षण लागू आहे। यंदा महापालिकेच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची उपस्थिती मोठी आहे। यंदा 735 उमेदवारांपैकी 334 महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पक्षनिहाय टक्केवारी पाहता शिवसेनेनं सर्वाधिक 59%हून अधिक महिला उमेदवार दिले आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ड्युटी लावली असून प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यामुळे थेट त्यांच्यावर गुन्हाही दाखल केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवलंय। माझ्या जीवाला काही धोका झाल्यास संबंधित यंत्रणा जबाबदार असेल असा इशारा यावेळी दिला। मालेगावमध्ये 609 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। 609 पैकी 225 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। तसंच शहरातील 40 ठिकाणं संवेदनशील आहेत। त्यामुळे या 40 संवेदनशील ठिकाणी तसंच 20 प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत।